कोल्हापुरातील मोतीनगर वसाहतीमध्ये बेकायदेशीररित्या दारूभट्ट्या सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाणे आणि एक्साईज विभागाला मिळाली होती। त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि एक्साईजचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई करत मोतीनगर इथल्या दारूभट्ट्या नष्ट केल्या। या कारवाईत तयार दारूसह दारू तयार करण्यासाठी वापरलं जाणारं रसायन, गुळाच्या ढेपा आणि अन्य साहित्य नष्ट करण्यात आलंय। या प्रकरणी जेवर बागडी, संतोष बाटुंगे आणि काजल मछले या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह राजारामपुरी पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोतीनगर परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार केली जाते, तसेच विक्री केली जाते अशी माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगानं आज आम्ही तिथे जाऊन कारवाई केली। या कारवाईमध्ये राजारामपुरी पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी, 10-15 कर्मचारी असे आम्ही तिथं JCB मशीन व गवंडी कामगार वगैरे ते फोडायसाठी असे सर्व घेऊन गेलो। तिथे DYSP शिंदे एक्साईजचे शिंदेसाहेब आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी देखील होते। त्यानंतर आम्ही तिथं पूर्ण JCBनं सगळे त्यांचे खड्डे जे JCB हातभट्टीसाठी जे साहित्य लागतं ते प्लस त्यांच्या टाक्या, फायबरच्या टाक्या, जमिनीत पुरलेल्या टाक्या असं JCB गवंडी कामगारांच्या मदतीनं सर्व आपल्या अंमलदारांनी मिळून नष्ट केलेलं आहे। 5 जणांच्यावर कारवाई केलेली आहे आणि साधारण 2.5 ते 3 लाख रुपयाचा मुद्देमाल आपण जागेवरच तिथं नष्ट केलेला आहे आणि यापुढे ही कारवाई सतत चालू राहील।